उद्धव ठाकरेंमध्ये ठाकरे हे आता फक्त नावापुरतंच उरलंय। एकीकडे महिला संरक्षणाच्या वल्गना करायच्या आणि दुसरीकडे आपल्याच माणसाला पाठीशी घालायचं। पत्राचा घोटाळा तुम्हाला नक्कीच आठवत असेल। या घोटाळ्याच्या साक्षीदार स्वप्ना पाटकर यांची आठवण करून देण्याचं कारण म्हणजे त्यांचं एक पत्र। काम बंद करून जगण्याचं साधन संपवलं, घर उद्ध्वस्त केलं, प्रचंड शिवीगाळ केली आणि हे सर्व केलं ते संजय राऊत यांनी। संजय राऊतांची ही अमृतवाणी तुम्ही सुद्धा एकदा ऐका उद्धव ठाकरे। ए भोसडीचे गाबात मादरचो फोन ठेव, फोन ठेव का फोन मादरचो फोन ठेव। नाही असं का करायचं नाही। एकीकडे लाडकी बहीण योजनेला नावं ठेवायची, त्याच वेळेस महिला संरक्षणाचा पुळकाही दाखवायचा आणि दुसरीकडे महिलांना शिवीगाळ करायची। सांगा उद्धव ठाकरे, महिलांशी अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या संजय राऊत यांना तुम्ही पाठीशी का घालतायत? कुठल्या अधिकारानं तुम्ही महिला संरक्षणाविषयी बोलतायत? उद्धव ठाकरेजी, महाराष्ट्राला उत्तर हवंय। संजय राऊतांचं हे नीच पातळीवरचं वर्तन तुम्हाला मान्य आहे का? बाळासाहेबांच्या शिवसेनेचा थोडा जरी अंश तुमच्यात शिल्लक असेल तर या प्रकरणावर पुढे येऊन तुमची स्पष्ट भूमिका मांडा।